राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांना अवघे काही तास शिल्लक आहे. मात्र सध्या ही निवडणूक एका वेगळ्याच विषयाने गाजतीये. हा विषय म्हणजे मतदानाची मोजणी करताना तांत्रिक अडचण उद्भवल्यास बॅकअप म्हणून वापरली जाणारी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू मशीन. निवडणूक आयोगानं मतदानावेळी ईव्हीएम मशीनसोबत ही पाडू मशीन ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून राजकारण रंगलंय. या मशीनवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंसह आम आदमी पक्षानेही आक्षेप घेतलाय. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. ही पाडू मशीन नेमकी काय आहे, निवडणुकीत तिचा उपयोग कसा होणार आणि त्यावर विरोधकांचं म्हणणं काय, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सुमित घोरपडे. 15 जानेवारी रोजी मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राचा वापर मतमोजणीसाठी केला जातो. मात्र या मशीनच्या माध्यमातून मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास पाडू अर्थात प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट या यंत्राचा वापर होणार आहे. पाडू या तंत्राद्वारे निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरित्या त्याचा वापर केला जाईल, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. शिवाय ही मशीन बॅकअप म्हणून वापरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र यावरून राज ठाकरेंसह विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी निवडणूक आयोगावर यावरून गंभीर आरोप केलाय. राज ठाकरे म्हणाले की पाडू ही एक नवीन मशीन आणली असून ते कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही. त्यामुळे सतर्क रहा, निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. वास्तविक या मशीनबाबत महापालिकेच्या वतीनेही आधीच स्पष्टीकरण देण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलुरू या कंपनीची M3A मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. या मतदान यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणं आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या पाडू युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 140 पाडू महापालिकेस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. याशिवाय या यंत्राची तशी फारशी गरज भासणार नाही, पण बॅकअपचा एक पर्याय म्हणून पाडू मशीन उपलब्ध करून देण्यात आलंय. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा वापर केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. तसंच राजकीय पक्षांना याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं असून मतमोजणीच्या दिवशी पुन्हा एकदा हे प्रात्यक्षिक देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी जाहीर प्रचार थांबवला जातो. मात्र यावेळी या 48 तासांच्या कालावधीत उमेदवाराला मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करण्याची मुभा असेल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. शिवाय हा नियम नव्याने तयार केलेला नसून तो आधीपासूनच अस्तित्वात होता, असं सांगत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 2012च्या निवडणूक आयोगाच्या आदेशाचा दाखलाही दिला. परंतु त्यानंतरही राज ठाकरे यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की आजपर्यंत आम्ही ज्या निवडणुका पाहिल्या त्यामध्ये 5 वाजतानंतर निवडणुकीचा प्रचार संपल्यावर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्या पुढच्या दिवशी मतदान ही आतापर्यंतची प्रथा होती. पण सरकारला काय हवं यासाठी निवडणूक आयोग काम करत असून त्यांनी काल एक नवीन सूचना काढली. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार मतदारांना भेटू शकतात, असं त्यांनी सांगितलं. ही नवीन प्रथा कुठून आली? विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ती का नव्हती, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? प्रचाराचा आणि पाडू मशीनचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांचा नवा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असावा का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.